अनेकांना माहिती असेल नसेलही, आता तू चित्रपट घेऊन येतोयस, तू डिरेक्ट करतोयस, सो एक्सपिरियन्स कसा होता? कारण एक संगीत नाटक गाजलेलं ते आता तू परत घेऊन येतोयस, काय सांगशील? नमस्कार, सुप्रभात सगळ्यांना आणि नवीन वर्षाच्या सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा. खूप छान वाटतं तुमच्या कॉलेजमध्ये आल्यानंतर. तुमचा उत्साह बघितल्यानंतर असं वाटतं की चित्रपटांचा ऑलरेडी हाऊसफुल झाला आहे, त्याचे बोर्ड लागलेत आणि तुम्ही सगळेजण आमचं कौतुक करायला इथे आलेला आहात. संगीत मानापमान हे मराठी रंगभूमीवरचं एक फार जुनं गाजलेलं आणि फार सुंदर नाटक. 113 वर्ष झाली त्या नाटकाला. बालगंधर्व, दीनानाथ मंगेशकर, केशवराव भोसले ही मंडळी त्याच्यात काम करायची. आणि आत्ता जसं एखाद्या चित्रपटातली गाणी तुम्हाला आवडतात आणि तुमच्या प्लेलिस्टमध्ये जातात, तशी संगीत मानापमान या नाटकातली गाणी 113 वर्षानंतर सुद्धा कित्येकांच्या हृदयाच्या प्लेलिस्टवरती आहेत आणि जी कधीच कमी होणार नाही, तितक्या आवेट गोडीची ती गाणी आहेत. गोविंदराव टेंबे यांचं म्युझिक, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचं लिखाण आणि त्यांचं दिग्दर्शन आणि त्याच नाटकावरनं प्रेरित असलेला आमचा सिनेमा संगीत मानापमान. साहित्यात आपल्या नाटकात इतकं सुंदर लोकांनी काम करून ठेवलं आहे की तुमच्यासारख्या आजच्या तरुणांपर्यंत पोहोचायचं असेल तर आपल्याला आपल्या जुन्या गोष्टींचा आधार घेऊन तुम्हाला आवडेल अशा भाषेत, तुम्हाला कळेल अशा भाषेत तुमच्यापर्यंत पोहोचवलं तर आपल्या परंपरेचा प्रवाह सुरू राहील. आणि तसंच कुठेतरी करण्याचा प्रयत्न केला या चित्रपटानं. 10 जानेवारीला अगदी 4च दिवसानंतर चित्रपट प्रदर्शित होतो आहे महाराष्ट्रात सगळीकडे, महाराष्ट्राच्या बाहेर. मला खात्री आहे की तुम्ही आवर्जून प्रेक्षागृहात जाऊन या चित्रपटाचा आनंद घ्याल आणि तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवाल. पुन्हा एकदा महाराष्ट्र टाइम्सने आम्हाला इथे बोलवलं, त्याबद्दल महाराष्ट्र टाइम्सचे, तुमच्या कॉलेजच्या प्राचार्यांचे, तुमच्या सर्व शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणींचे मी मनापासून आभार. देशपांडे, आर्या आंबेकर, बेला शेंडे, शिवम महादेवन, प्रतिभा सिंग बघेल, अवधूत गुप्ते, 18 गायक आहेत. नाही पण तू एक गोष्ट खूप विसरला, म्हणजे दोन व्यक्तींची नावं विसरलास, सुबोध भावे आणि वैदेही परशुराम. सुमित राघवन, उपेंद्र लिमये, निवेदिता सराफ, मीना कुलकर्णी, शैलेश दातार ही देखील मंडळी. पॉवर पॅक सगळा पिक्चर आहे. आणि आणखी एक गोष्ट सुबोध, की तू आधी एकदा म्हणाला तसं की इंटरव्ह्यूमध्ये की ही लव्ह स्टोरी आहे आणि ही परिकथा आहे, तर तुम्ही सगळे प्रेम करता ना रे? हा, मग तुम्हाला हा पिक्चर नक्की आवडेल. सो वैदेही, तू सुबोधबरोबर आधीही काम केलेलं आहेस, तुम्ही काशीनाथ घाणेकरमध्ये एकत्र होतात. आता मानापमान करताना कसं आहे सगळं, म्हणजे काय वाटतं की तीच टीम आहे, तसेच सगळे आहेत, त्याच्यामुळे केमिस्ट्री तर आहे, आणि काय सांगशील? सगळ्यात आधी नमस्कार. मगाशी वैदेही, यातली अनेक मुलं ना आम्हाला वैदेहीला भेटायचं, कुठे गेला तो? बिग फॅन कुठे गेला? बिग फॅन. प्लीज चेंगराचेंगरी करू नका. सुबोध आणि वैदेही आपल्यावर राहतील. परिकथा आहे तर कसा अनुभव होता तुझा? मला असं वाटतं रोमॅन्टिक फिल्म्स सगळ्यांनाच आवडतात नाही का?
तर आणि त्यात जर एखादी फेरी टेल असेल, जसं एखादी डिझनीची फिल्म आहे किंवा मार्वलची फिल्म आहे, आपल्या सगळ्यांना आवडतात ना त्या, पण आपल्याकडे मराठीत फारशा तशा फिल्म्स नाही आहेत. तुम्हाला आवडेल का मराठीत अशी एखादी फिल्म पाहायला? याच करता आम्ही संगीत मानापन हा चित्रपट तुमच्यासाठी घेऊन आलो. मला असं वाटतं आजचा यांचा उत्साह पाहून जितका आनंद झाला आहे तितकाच आनंद देणारा माझा अखंड संगीत मानापन या चित्रपटाचा प्रवास होता. आणि त्याचा आता निकाल 10 तारखेला लागणार आहे, त्यामुळे निकालाची भीती किती असते, नर्वसनेस किती असतो तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना. आमचा निकाल चांगला लागला म्हणजे चांगला लागणं हे तुम्हा सगळ्यांच्या हातात आहे. तर काय करणार आपण 10 जानेवारीनंतर? पाहणार का फिल्म थिएटरला जाऊन? थोडा आवाज कमी पडतोय. पाहणार ना नक्की? थँक्यू सर. वैदेही सगळे बघतील, पण तुम्हाला पण एक प्रॉमिस करावं लागेल. समजा निकाल भारी लागला तर परत ठाणा कॉलेजला यायचं आणि परत बटाच्या कार्यक्रमाला यायचं. 100%. आज तू इकडे कलाकार म्हणून आले, सो हाऊ इट फीलिंग? मला कॉलेजमध्ये कुठल्याही कॉलेजमध्ये गेलं की कायमच खूप छान वाटतं, कारण हा जो उत्साह आहे तो एकदा आपण आपल्या धकाधकीच्या जीवनात गेलो की खूप मिस करतो. त्यामुळे तुम्हा सगळ्यांना भेटून आज खूप छान वाटतंय. तुमची ही एनर्जी पाहून खूप मजा येते. तुमचा असाच पाठिंबा आम्हाला कायम राहू दे, म्हणजे आम्हाला पुन्हा पुन्हा तुमच्याकडे यायची वेळ येईल. तुम्ही भाग पाडाल आम्हाला परत परत इथे येण्याला. आमच्या चित्रपटात 14 गाणी आहेत. त्यातली काही माहिती तुम्ही ऐकली ती 14 गाणी? वंदन हो हे गाणं माहिती आहे का? मला फार काही गाता येत नाही, पण त्यातल्या 2 ओळी म्हणून चालेल. समरभूमीवरी सदा सुगंधित तव देहाचे चंदन